घेतला आणि आपला विपक्ष असणाऱ्या मातानगर संघाला मात्र मातानगर संघाकडून आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील ते म्हणजेच वैभव आणि अनमोल। तर छत्रपती संभाजीनगर संघाकडून आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल रोहन सिंग, पहिला चेंडू या पहिल्या डावातला। यावेळेला मात्र चांगला फटका, जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण देखील कमालीचं पाहायला मिळालं। संधी होती ती गमावली गेली आहे, पण निश्चित 3 धावा वाचवण्यामध्ये यश आलं या क्षणाला छत्रपती संभाजीनगर संघाच्या या क्षेत्ररक्षकाला। वैभवच्या बॅटमधूनही सिंगल 2 धावा आल्यात, माफ करा 2 धावांनी सुरुवात झाली आहे। 2 धावा वाचवण्यामध्ये यश। पुढचा चेंडू वैभव, या वेळेला मात्र जबरदस्त फटका, कव्हरच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू करतोय ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, परंतु चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत। मातानगर संघाची आश्वासक सुरुवात करणारा हा आलाय चौकार। पाहिलं तर पहिला चेंडू देखील अगदी कट करण्याचा प्रयत्न होता, ज्या पद्धतीने आपण जर फटका सजवला पाहिला, त्यानंतर 2 धावा आल्या आणि त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र एक सुंदर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि त्याद्वारे आलेला हा चौकार। 6 धावा धाव फलकावर अंकित झाल्यात। वैभव निश्चित ज्या पद्धतीनं फटके खेळतोय, फिल्डिंग पोझिशनचा विचार करतोय, रचलेल्या व्यूहरचनेला भेदण्याचा विचार अगदी त्याचा स्पष्टपणे आपल्याला जाणवतोय। इरादे स्पष्ट केलेत, माहीत आहे या क्षणाला जर सुरुवातीच्या षटकामध्ये जर आपण आक्रमण करू शकलो नाही, स्ट्रायकर बॉलरच्या विरोधात जर जास्त धावांचा रतीब आला नाही, तर मग मात्र फर्स्ट बॅटिंग करताना टार्गेट सेट करताना कुठेतरी आपल्याला दबावाच्या वातावरणामध्ये वावरावं लागेल आणि या सगळ्या संभाव्यता आहेत, या सगळ्या शक्यता आहेत, पॉसिबिलिटीज आहेत, त्याला मात्र दूर सारावा लागेल। चेंडू क्रमांक 3 यावेळेला निश्चित लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळलेला फटका, वैभव येतोय रंगात, चेंडू सीमा पार हालाय। तर निश्चित नव्याने येणाऱ्या गोलंदाजावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव असेल आणि ज्या चुकांची तुम्ही प्रतीक्षा करत आहात त्यातून तुम्हाला मोठे फटके खेळता येऊ शकतील, तिथून तुम्हाला धावफलकावर धावा अति वेगवान स्वरूपामध्ये प्राप्त करता येतील, या सगळ्या गोष्टींची समीकरणं जी सध्या तरी तुमच्या मनामध्ये चालू आहेत, त्याच समीकरणांना जर तुम्हाला सत्यात अवतरित करायचं असेल तर याच पद्धतीच्या धावाला आगाज करणं गरजेचं असेल। 10 धावा पुढचा चेंडू, यावेळेला मात्र परफेक्ट, जर आपण पाहिलं निश्चित वाईट आउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेरची लाईन, सो पंचांचा येईल वाईटचा इशारा। अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 1-1-11 एकावर 11 धावा। सुरुवात चांगली झाली आहे मातानगर संघाची, थोडीशी खराब सुरुवात यावेळेला छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजाची। कव्हर स्वीपर मधला क्रिकेटचा क्लास, चेंडू निघेल हमखास, सीमा पार, दमदार चौकार। या 4 धावा आणि या 4 धावांनी वैभवची बॅट मैदानाच्या आत आग ओकताना आपल्याला पाहायला मिळते। सूर्यदेवानं आपली हजेरी अगदी सकाळच्या सत्रापासून अगदी ताकदीनिशी लावली आहे। ज्या पद्धतीचं वातावरण आपल्याला तापलेलं पाहायला मिळते, ते तापलेल्या गरमागरमीच्या वातावरणामध्ये आपल्या बॅटला देखील तळपवण्याचं काम मातानगर संघाचा हा सलामीवीर फलंदाज वैभवच्या माध्यमातून। या 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात। समाचार घेतला जातोय रोहन सिंगचा, अमोल कथोरे यांच्या चेहऱ्यावर आता मात्र चिंता। या वेळेला लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतो, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, स्टँड अँड डिलिव्हर, इट इज मॅक्सिमम षटकार। निश्चित मातानगर संघाचा वैभव यावेळेला रंगात येऊन चेंडूला थेट ढगात पाठवण्याचा परफेक्ट कार्यक्रम मैदानात चालू आहे। रोहनचा समाचार घेतला गेला। पहिलं षटक जर आपण पाहिलं तर या पहिल्या षटकात आतापर्यंत तब्बल 21 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। निश्चित खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे मात्र ऑनसाइडला खेळला गेला, मिडऑनला क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि ही जर आता आपण पाहिली तर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, डॉट बॉलनं यावेळेला सांगता झाली। संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र 21 वर स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल। चांगली सुरुवात, ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात त्या म्हणजेच छत्रपती संभाजीनगर संघाच्या विरोधात फलंदाजी करणाऱ्या मातानगर या संघाकडनं
कमालीचं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने या पद्धतीने खेळत असता, ज्या वेळेला तुम्ही इतक्या मोठ्या स्तरावरचा सामना खेळत असतात, तेव्हा मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. पहिल्या षटकामध्ये 21 धावा धावफलकावर लगावल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या मातानगर संघाचा आत्मविश्वास अगदी ताकदीनिशी वाढलेला पाहायला मिळेल. आणि आता चिंतेचं वातावरण असेल, दबावाचं वातावरण असेल ते म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांवर. इथून पुढच्या 24 चेंडूंचा खेळ आणि या खेळामध्ये जर मात्र अशाच पद्धतीनं धावा जर आपण खर्च करत राहिलो 21 धावांनं यावेळेला मात्र धावसंख्येचा दरवाजा ठोठावलाय तो मातानगर संघाच्या फलंदाजांनी. 21 धावांनी मात्र श्री गणेशा केला. आरंभ, प्रारंभ, शुभारंभ आणि श्री गणेशा यावेळेला दमदार स्वरूपात. खरं तर ॲज अ ओपनर म्हणून ज्यावेळेला कर्णधार तुम्हाला मैदानाच्या आत धाडत असतो आणि संघ सर्वतोपरी निर्णय घेऊन तुमच्यावरती जबाबदारी देत असतो, त्यावेळेला ॲज अ ओपनर म्हणून तुमची जिम्मेदारी काय असते, तुमची जबाबदारी काय असते की संघाला तितकी शानदार सुरुवात करून द्यावं. आणि ज्या पद्धतीने 21 धावांचं चित्र आपण धाव फलकावर करतो तर हे म्हणायला हरकत नाही, इट्स अ ब्लेझिंग स्टार्ट. शानदार सुरुवात. मैदानाच्या आत पहिल्या षटकात दबदबा, वर्चस्व, हुकूमत, अधिराज्य आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करतोय पहिल्यांदा फलंदाजी करणारा मातानगरचा संघ. छत्रपती संभाजीनगर यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातलं एक उभरतं नाव, एक अष्टपैलू खेळाडू. सातत्यानं संघाकडनं, स्ट्रायकर बॉलरकडनं जास्त धावा ज्या वेळेला खर्च झाल्यात त्या वेळेला त्याच संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करून देण्याचं काम, मॅच मध्ये जिवंत करून देण्याचं काम छत्रपती संभाजीनगर संघाकडनं ज्या खेळाडूनं केलंय तो खेळाडू स्वप्नील गांगड यावेळेला मात्र आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा पहिल्या षटकामध्ये. धावांचा मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर धावांच्या या महापुरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. या महापुराला रोखावं लागेल, कारण जसजशी ही धावांची ओसंडून वाहणारी नदी आहे त्या नदीच्या प्रवाहामध्ये तुर्तास तरी पहिला गोलंदाज वाहून गेलाय. 21 धावा. षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक 1. स्वप्नील गांगडचा हा पहिला चेंडू. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता आपल्याला पाहायला मिळेल अनमोल. अनमोलच्या बॅटमधनं पहिलाच फटका मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या अगदी दिशेनं. अमोल कोथोरे तिथपर्यंत पोहोचतील. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 23 धावा. मित्र असं म्हणेल, स्वप्नील सारखा दिग्गज गोलंदाज तुमच्या समोर असताना जर मोठे फटके या षटकामध्ये आले नाही तर सिंगल डबलवर भर देणं गरजेचं असेल, कारण की सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीलाच 21 धावा तुम्ही धावफलकावर अंकित केल्यात. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल, खराब चेंडू. स्वप्नील गांगडकडनं ही ठरली आहे चूक आणि त्या चुकीची योग्य दिशा, योग्य जागा. बॅटर अनमोलच्या बॅटमधनं अनमोल नजराणा. 9+1 षटकार. धावा 7. येस, पंचांचा नो बॉलचा इशारा असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 6 आणि 9ची 1 अशा एकूण 7 धावा अनमोलच्या बॅटमधनं आपण हा अनमोल नजराणा पाहिला. आणि जिथे तुम्ही चुकी कराल त्या चुकीला माफी देण्याची उसंती, दया, माया, प्रेम, लोभ, क्षमा मैदानाच्या आत नाही मिळत. प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात तुम्ही उतरलात ना, एकतर तुम्हाला तुमची रणनीती यशस्वी करणं गरजेचं आहे. त्या रणनीती यशस्वी करतानाचा तुमचा संघर्ष पराकोटीचा खऱ्या अर्थानं जारी राखणं तुम्हाला गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी पाहायला लागतात. परंतु स्वप्नील गांगड खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या चेंडूवर फ्रीट बॉल असेल. अनमोल स्ट्रायकिंग एंडला. शफल झाले स्वप्नील गांगडच्या विरोधात. हा घनघोर हल्ला, फ्रीट बॉल, फटका फसला, झेल पकडलाय पण परिणाम गंभीर स्वरूपातला नाहीये. एकच धाव, एकेरी धाव आली आहे. आणि या एकेरी धावेने जर आता आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 331. 3वर 1. 31 धावा. धावांचा यलगार केला जातो. जिंकण्याची ईर्ष्या उरामध्ये खऱ्या अर्थानं जेव्हा रणकंदन माजवते तेव्हा सामन्यांच्या याच मैदानावर रणभूमीवर वेगळं चित्र अवतरित होत आहे. चांगली गोलंदाजी या टप्प्यासाठी स्वप्नील गांगड ओळखला जातो. या गोलंदाजीसाठी स्वप्नील गांगड ओळखला जातो. आपल्यावर होणाऱ्या आक्रमणाचं बंड थंड करण्याची कसबता जवळ घेऊन खऱ्या अर्थानं षटक टाकणारा हा गोलंदाज म्हणजे स्वप्नील गांगड. निश्चित स्वप्नील गांगडनं जर हॅट्रिक साधली तर स्वप्नील पोटे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालाय. निश्चित आता जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतो आहे.
पहिला चेंडू जर आपण पाहिला 2 धावा, त्यानंतर नो बॉल आला, त्यावर षटकार गेला, तिसरा फ्रेहिटच्या चेंडूवर एक सिंगल आली, परंतु बॅक टू डॉट बॉल येतात, सलगचे 2 निर्धाव चेंडू येतात. म्हणून मी मगाशीच म्हटलं ना, ज्या वेळेला तुम्हाला अपयशाचा अंधकार गिळंकृत करण्यासाठी सज्ज होतो, त्यावेळेला त्या अपयशाच्या अंधारात आत्मविश्वासाचा दिवा सोबत घेऊन चाला, वाट मोकळी होते, ध्येय जवळ दिसतं. आपल्याला बागफुटला गेलेत, फटका सजवला, यावेळेला डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका, त्यातून मिळालाय 4 धावांचा झटका, चौकार. आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजे 35 धावा. 11 चेंडूंचा खेळ झाला आणि 11 चेंडूंमध्ये मातानगर संघानं 35 धावा कुठून काढल्यात. खरपूस समाचार घेतला. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली गेली आहे ती मातानगर संघाच्या फलंदाजांकडला. अगदी डिफेन्सिव्ह मोडमध्ये यावेळेला पाहायला मिळाला बॅटर वैभव. माहीत आहे की ज्या मोहिमेसाठी आपली निवड केली होती ती मोहीम, ते काम फते झालंय पहिल्या 2 षटकांमध्ये. पहिल्या डावातली 2 षटके इथे मात्र समाप्त झाली आहेत आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मातानगर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 36 धावा. 18.00च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये मातानगर संघाच्या फलंदाजीचा खेमू अक्षरशः बरसला. लचके तोडले छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांचे. भर उन्हात आपल्या मानावर करून सूर्याचं दर्शन घ्यायला भाग पाडणारे फटके बॅटर वैभव आणि अनमोलच्या बॅटमधनं आले आणि त्याच सगळ्यांचा परिपाक जर आपण पाहिला, रोहन सिंगचं पहिलं षटक, त्यामध्ये खर्च झाला 21 धावा. त्यानंतर आला स्वप्नील गांगड आणि स्वप्नील गांगडच्या या षटक क्रमांक 2 मध्ये खर्च झाल्या तब्बल 15 धावा. धावांचा ओघ आणि धावांचा वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण प्राप्त झालंय. तुमच्या कामगिरीमध्ये सातत्य असलं की यश तुमच्या पदरात येत असतं आणि यश तुमच्या कवेत असावं लागेल, तर त्यासाठी मात्र तुम्हाला लढणं हे अनिवार्य आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना की यशाजवळ जाणारा शॉर्टकट अजून तयार झाला नाहीये. तुम्हाला कष्टाच्या जोरावर यश संपादित करणं हे अनिवार्य असतं. 2 षटक 36 धावा, चांगली दमदार सुरुवात, अगदी चिरफाड करणारी सुरुवात, गोलंदाजाच्या खेमूला दबावात आणणारी सुरुवात, स्वतःच्या संघाला पराकोटीचा आत्मविश्वास बहाल करणारी सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर छत्रपती संभाजीनगर या संघाकडनं आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कुणाल. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर वैभव. 10 चेंडूंमध्ये 25 धावांची स्फोटक, विस्फोटक, घातक, विघातक, वादळी आणि मैदानाच्या आत चौकार षटकारांची आतिषबाजी करणारी खेळी. फर्स्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर आणि पहिला चेंडू. इथे मात्र सुरुवात. आधीच दुष्काळ आणि त्या दुष्काळामध्ये 13वा महिना मोजून मापून आलाय. धावा मात्र इथे कमी होत नाहीयेत आणि गोलंदाजांच्या चुका मात्र थांबण्याच्या नावा घेत नाहीयेत. फर्स्ट बॉल आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी, सो इट इज वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात, अतिरिक्तच्या स्वरूपात ही एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 37 धावा. वन्स अगेन राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा वैभवसाठी. कुणाल याचा ऑफ ट्रॅकर बॉल होता, गॅप शोधलाय, लावलेल्या मॅपनं करेक्ट शोधलाय गॅप. चेंडू जाईल सीमा पार, या वेळेला आनंद प्रदान करणारा चौकार. सांगू इच्छितो की या 41 धावा डावाच्या 13व्या चेंडूवर आहेत. अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये. जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा मात्र नव्यानं पेटून उठा आणि इतक्या जिद्दीनं पेटून उठा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारी लोक तुमच्या कर्तृत्वाच्या सन्मानार्थ उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. पुढचा चेंडू. इथे मात्र अगदी लेटकट करण्याचा प्रयत्न होता. रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी, बॅटचं चुंबन घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात, नांदतोय सुखात. मगापासनं मैदानाच्या आत ज्या फलंदाजानं स्वतःचं वादळ निर्माण केलं होतं त्या फलंदाजाला दिलाय चले जावचा नारा आणि वैभवच्या रूपानं मातानगर संघाला बसला हा जबरदस्त हादरा. न्यू बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल मातानगर संघाकडनं, तो म्हणजेच वसीम येतोय.
वैभवनं मात्र आपलं काम केलं. ॲज अ ओपनर बॅटर म्हणून संघाला ज्या पद्धतीची घडाघाती सुरुवात गरजेची होती, समोरच्या संघावर दबाव तयार करणारी सुरुवात गरजेची होती, ती सुरुवात मात्र यावेळेला करून दिल्या. म्हणून तर म्हणतात तुमच्या भूमिका जितक्या चोखंदळ असतील त्याच भूमिकेच्या माध्यमातून तुम्ही तुमचा डाव खऱ्या अर्थानं सावरू शकता आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याचा डाव खऱ्या अर्थानं तुम्ही आवरू शकता. कुणाल विकेट मिळाली वैभवची, आत्मविश्वास वाढलेला असेल वासिमसाठी. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा सरप्राईज करणारी रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक्स्ट्रा बाउन्स मी सातत्यानं विश्लेषण करत असतो. खेळपट्टी मातीची असली की या गमती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. खेळपट्टी तुमच्या टप्प्यावर डिपेंड आहे, ती तुम्हाला कशी साथ देणार, कुठपर्यंत साथ देणार. आणि अतिरिक्त उसळी अगदी सकाळच्या सत्रापासून आपण या जबरदस्त खेळपट्टीवर पाहिलेली आहे आणि त्याच टप्प्याचा वापर मात्र पुरेपूररित्या केला जातोय गोलंदाज कुणालकडनं. पुढचा चेंडू यावेळेला लो फुलटॉस ऑन साईडला घेऊन काढला. डीप मिड विकेटला लॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू फील्ड होईल वेगवान थ्रो. चांगली क्षेत्ररक्षणाची किमया यावेळेला साधली जाते. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. वसीमच्या बॅटमधनं ही सिंगल आली आहे आणि संघाची धावसंख्या जर आता आपण पाहिली तर धाव फलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 42 धावा. आता मात्र सलामीला आलेला अनमोल 3 चेंडू आणि 9 धावांवर खेळतोय. 300च्या स्ट्राईक रेटनं वैभव माघारी परतल्यानंतर आक्रमणाचा तोफखाना त्याच्याकडनं सांभाळला जाईल का पाहूया. अनमोलला इथे मात्र आपल्या गर्दीमध्ये अडकवण्यासाठी सज्ज झाला होता तो म्हणजेच गोलंदाज. निश्चित 22च्या रूपाने ही एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 43 धावा. 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी. हे षटक पुनरागमन करणारं ठरलंय. हे षटक छत्रपती संभाजीनगर वासियांच्या चेहऱ्यावर आनंद प्रदान करणारं ठरलं कारण या षटकामध्ये रोख लावली आहे ती मातानगर संघाच्या आक्रमणाला. यावेळेला चांगला चेंडू थोडासा संदगतीचा आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला टर्न होऊन तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी. आधीच कर्जबाजारी आणि त्यामध्ये उसना शेजारी. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. पण पाहिलं तर गोलंदाजांकडनं धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न या षटकामध्ये पाहायला मिळाला पण गोलंदाजानं केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचं काम खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकानं केलं आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या मातानगर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 47 धावा. मैदानाच्या असेल ड्रिंक्स ब्रेक. यावेळेला स्वप्नीलवर जबाबदारी दिली आहे षटक क्रमांक 4 ची. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च करणारा स्वप्नील यावेळेला षटक क्रमांक 4 चा आघात सुरुवात एका धावेनं करतो. संघाची धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळते 48 धावा. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024च्या या महारण संग्रामाचा आनंद घेण्याकरता आम्हा सगळ्यांच्याच निमंत्रणाला मान देत हॉटेल प्रांजलीचे सर्वा सन्माननीय पवार दादा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. पवार साहेबांचं समस्त टेंबरेकरांच्या वतीनं या स्पर्धेच्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो.
वळियात मैदानाच्या आत षटक क्रमांक 4 या वेळेला हाताळलं जाते स्वप्नील गांगडकडनं. फर्स्ट बॉलवर सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड बॉल डॉट येतो आणि स्वप्नीलला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण षटक क्रमांक 3 मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे गोलंदाज होता तो म्हणजेच कुणाल, आणि कुणालनं त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या 12 धावा, 11 धावा. इथे मात्र स्वप्नील गांगड पुनरागमनाच्या आशा, आकांक्षा, इच्छा, स्वप्न, वाटा, रस्ते, खिडक्या, दरवाजे, मार्ग, पथ सगळं काही खुलं करतोय आणि देतोय हा एक झटका. तो वसीमच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत न्यू बॅटर हर्षल एंटर होताना पाहायला मिळेल. खरं तर विचार करावा लागेल मातानगर संघाला पहिल्या षटकामध्ये 21 धावा धावफलकावर लगावल्यानंतरच आपण एक टार्गेट सेट केलं असेल, एक वेगळ्या प्रकारची धावसंख्या आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवली असेल, त्या दिशेनं आपण फलंदाजी करत असू. परंतु या सगळ्या गोष्टींची जी गणितीय आकडेमोड आहे ती आकडेमोड यावेळेला चुकली गेली आहे, कारण संघाची धावसंख्या धावफलकावर जर आता आपण पाहिली तर 48 धावा धावफलकावर आहेत. अजूनही शेवटच्या 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि संभाजीनगर संघाला माहित आहे, छत्रपती संभाजीनगर संघाला, की या पुढच्या 9 चेंडूंवर जरी आपण धाव फलकावरच्या धावांना आळा घालू शकलो, मोठ्या फटक्यांपासून बॅटरला वंचित ठेवू शकलो, लांब ठेवू शकलो, तरी देखील आपल्यासाठी आपण एक इज अ टार्गेट खऱ्या अर्थाने इथं आपल्या गोलंदाजीच्या मार्फत आपण सेट करू शकतो. पुढचा चेंडू यावेळेला चांगली गोलंदाजी स्वप्नील गांगड, वेगाचा बादशाह मैदानाच्या आत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतल्या कौशल्यतेचा दबदबा निर्माण करताना. म्हणून मी मगाशीच म्हटलं होतं की स्वप्नील गांगडला पुनरागमन करणं माहिती आहे, स्वप्नील गांगडला नवी सुरुवात करणं माहिती आहे, स्वप्नीलला संघाचा तारणहर्ता बनणं माहिती आहे, स्वप्नीलला संघाच्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करणं माहिती आहे. यावेळेला लो फुल टॉस बॉल भिरकावून दिला, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात असेल. अमोल कोथोरे स्वतः चेंडूपर्यंत पोहोचतील, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाल आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. एकेरी धाव संघाची धावसंख्या धावफलकावर 49 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये जर आतापर्यंत आपण पाहिलं तर एकूण 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूंमध्ये 2 धावा, या 2 धावा खऱ्या अर्थानं खर्च केल्यात त्या गोलंदाज स्वप्नीलनं. काय कमालीचं षटक राहिलाय. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर देखील स्वप्नील गांगड मैदानाच्या आत गोलंदाजीतलं साम्राज्य निर्माण करताना दांडी करतोय गोल आणि देतोय बॅटरला होल. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 4 षटकांमध्ये मातानगर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 49 धावा. पहिलं षटक 21 धावांनी सुरुवात केली, दुसरं षटक स्वप्नील गांगडच्या विरोधात 15 धावा आल्या, 2 षटक 18च्या सरासरीनं 36 धावा. त्यानंतर षटक क्रमांक 3 कुणालच्या षटकामध्ये 11 धावा आणि जर आपण पाहिलं तर 47 धावा आणि त्यानंतर षटक क्रमांक 4 कर्णधारानं विश्वास दाखवला स्वप्नील गांगडवर. कर्णधारानं दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवणारी पात्र कामगिरी मैदानाच्या आत स्वप्नील गांगडनं षटक क्रमांक 4 मध्ये केली आणि खर्च केल्या केवळ आणि केवळ 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र 49 धावा. शेवटचे 6 चेंडू महत्वाचे असतील. अमोल कथोरे खऱ्या अर्थानं आता कानमंत्र देतील. तिथे आपण जर खेळाडू पाहिलं तर या खेळाडूंना धावाला कलाटणी देणं माहीत आहे. मातानगर संघ, प्रत्येक संघाला आपण एक नियम सांगितला, आउट गोईंग कॉल जाता कामा नये. तो जर गेला तर मग मात्र कमिटी आपल्यापर्यंत 2 पर्याय उपलब्ध करते, त्यापैकी एक कुठला तरी आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय तो म्हणजेच हर्षल. 49 धावा. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रतीकचा पहिला चेंडू डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. दबाव वाढवला गेलाय दमदार सुरुवात करणाऱ्या संघाला. म्हणून मित्रांनो एक सातत्यानं आपण मराठीमध्ये ऐकत असतो, मराठीच्या अनेक विचारवंतांकडनं ही वाक्य ऐकतो की सुरुवात कुणाच्याही नावावर असो, शेवट ज्याला आपल्या नावावर करता येतो ना त्याला मात्र यशाच्या सिंहासनावर दिमागदार आणि शानदार पद्धतीने विराजमान होता येतं.
स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024च्या क्रिकेटच्या या महारण संग्रामात खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्याच विनंतीला मान देऊन मराठी पाऊल पडते पुढं असं म्हणत उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणसानं यशाचं शिखर गाठावं आणि त्या शिखरावर अगदी शानदार पद्धतीने विराजमान व्हावं, नुसतं स्थानापितच होऊ नये तर त्यांच्या आजपर्यंतच्या उद्योग व्यवसाय क्षेत्रामधल्या अफाट कर्तृत्वाची गाथा ही अनेक युवकांसाठी प्रेरणा ठरावी। जवळ हॉटेल प्रांजलीच्या माध्यमातून त्यांचा सुरू झालेला प्रवास थेट बदलापूर शहर असेल, मुरबाड शहर असेल, त्याचबरोबर खर्डी वासिंद असेल, हॉटेलची हीच मालिका त्यांनी चालू ठेवली। क्वालिटी खवय्यांची भ्रमंती ज्या एका नावापुढे जाऊन थांबते ते नाव म्हणजेच हॉटेल प्रांजली आणि त्याच हॉटेल प्रांजलीचे सर्वेसर्वा सन्माननीय बाळकृष्णजी पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। साहेबांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आदरणीय बाळकृष्णदादा पवार आणि हॉटेल प्रांजलीच्या वतीनं स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक 2024च्या क्रिकेटच्या या महापर्वा करता तब्बल 11,000 रुपयांची देणगी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे आभार व्यक्त करूया। खरं तर मित्राचा हा देखणा सोहळा आहे। विद्यमान सरपंच माननीय सुहासजी केंबारी साहेब यांचे ते परम मित्र आहेत, त्याचबरोबर गुरुजी आहेत आणि या स्पर्धेला त्यांचा आधार असणं खऱ्या अर्थानं फार मोठ्या भाग्याची गोष्ट आम्ही मानतो। वळियात मैदानाच्या आत शेवटच्या षटकामध्ये छत्रपती संभाजीनगर संघाचा खऱ्या अर्थानं हा दबदबा कायम राहिलाय। स्वप्नील गांगडचं षटक क्रमांक 4, प्रतीकचं षटक क्रमांक 5 खऱ्या अर्थानं बॅकफुटला घेऊन गेलाय दमदार सुरुवात करणाऱ्या आणि पहिल्या 3 षटकांमध्ये धावांचा मुसळधार पाऊस बरसवणाऱ्या मातानगर संघाला। शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील यावेळेला मात्र न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळतो, तो म्हणजेच अजय साठीचा हा पहिला चेंडू। यावर मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज देखील चुकलाय। प्रत्येक विचार करत असेल की शेवटचं षटक ज्या पद्धतीने आपण जबरदस्तरित्या हाताळतोय, इथे मात्र पंचांकडे अपील केली गेली आहे। नजराटी दुर्घटना घटी, निर्णय जर चुकला तर त्या निर्णयाचा परिणाम देखील आपल्याला भोगावा लागेल। एकूण जर या धावा पाहिल्या 2 तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात गडी धावबाद। चला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल। कातकोली संघ विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघ। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे या लगेच आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय। कातकोली संघाचा कर्णधार आणि किशोर संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय। यावेळेला मात्र बॅटर राहुलच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळाला। निश्चित संघर्ष चालू होता एकेका धावेसाठीचा। शेवटच्या 2 षटकांमध्ये तो संघर्ष संपवण्याचं काम केलं बॅटर राहुलनं। आला चौकार। 5 षटकांचा पहिला डाव इथं मात्र होईल समाप्त आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मातानगर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे 55 धावा आणि विजयाकरता छत्रपती संभाजीनगर या संघाला आवश्यक असतील 30 चेंडू 56 धावा। चला या आपण पाहतात व्यासपीठावर मराठी माणसानं खऱ्या अर्थानं उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात घेतलेली झेप नक्कीच नवतरुणाईला संजीवनी, नवतरुणाईला प्रेरणादायी देणारी ठरते आणि यांच्या माध्यमातून आज सगळेच असंख्य तरुण ज्यांनी आतापर्यंत उभ्या केलेल्या अफाट कर्तृत्वाची संघर्ष गाथा खऱ्या अर्थानं ऐकिवात आहे, पाहिली जाते, तिचा अभ्यास केला जातो आणि त्यातून प्रेरणा प्राप्त केली जाते। हॉटेल प्रांजलीचे सर्वेसर्वा माननीय बाळकृष्णजी पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक तथा टेंबरे गावचे विद्यमान सरपंच माननीय सुहासजी केंबारी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय
बाळकृष्णजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. चला किशोर संघाचा कर्णधार आणि काचकोली संघाचा कर्णधार, किशोर संघाचा कर्णधार आणि काचकोली संघाचा कर्णधार या आपण लगेच टॉस साठी ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे आपण ऐकणार आहात निखिल ठोंबरेंचा आवाज. चेक. बाळकृष्ण पवार साहेब यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभस्य आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला जय भवानी किशोर आणि दुसऱ्या बाजूला टीम काचकोली. या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करतोय. टॉस आपण करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉस छापा असा कॉल आणि इथे काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय टीम काचकोली. काय निर्णय? आम्ही पहिले फिल्डिंग घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑल द बेस्ट. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सुभाष सर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बाळकृष्ण पवार साहेब आले म्हणजे आता बक्षिसांचा वर्षाव या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर आहेत आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. छप्पन्न धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला अजय अत्रे आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते गणेश खंडागळे. 56 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजीचा तोपखाना आहे टीम मातानगर संघाकडे, तर फलंदाजीचा तोपखाना आहे इथे बॅटिंग करणाऱ्या टीम छत्रपती संभाजीनगरकडे. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. 56 धावांचं टार्गेट, 56 धावांचं लक्ष. दुपारचं सत्र, कडाक्याचं ऊन आपल्याला पाहायला मिळतंय. कोणत्या संघाला देईल सुकून तेही पाहायचं आहे. जाव्या मैदानाच्या 56 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी गणेश खंडागळे आणि त्यांच्या जोडीला अजय अत्रे मैदानामध्ये दाखल. धन्यवाद. बाळकृष्ण पवार साहेब आलेले आहेत. हॉटेल प्रांजलीचे सर्वे सर्वा त्यांच्याकडून एक प्राइज आलेलं आहे. या मॅचमध्ये सलगचे 3 चौकार 555, सलगचे 3 षटकार 1111 आणि माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं मनापासून आभार. म्हणजे स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकामधली बोनी झालेली आहे. जाऊया मैदानाच्या आत जिथे होईल सामन्याला सुरुवात. 56 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गणेश खंडागळे आणि नॉन स्ट्रायकर एंडला अजय अत्रे. पहिलाच बॉल बॅकफुटला गेला. व्हाट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. अंपायर यांचा इशारा चौकार. 4 धावा. दुसऱ्या बॉलवर फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. कमबॅक मैदानामध्ये झालंय परंतु कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. हा खूप मोठा तोटा होऊ शकेल टीम मातानगरसाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय तो गुंजनकडून झालेली ही चुकी आहे. टीम मातानगर त्यांच्या विरोधामध्ये टीम संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. संधी इथे मिळाली आहे. पाहूया त्या संधीचा फायदा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे उठवला जाईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. गुंजन. स्ट्रायकर एंडवर गणेश खंडागळे. सुंदर असा चेंडू बॅकफुटला गेले. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत.
एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा आल्यात. गणेश संतोष खंडागळेच्या बॅटमधून 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 ऑन द बोर्ड, 6 धावा. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये छत्रपती संभाजीनगर पाटला करा. 1 शॉट. ओके सर, 1 शॉट. 7च धावा आहेत धावफलकावर. सॉरी 5च धावा आहेत. पहिला एक चौकार आला आणि तदनंतर या 1 धाव. गणेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गुंजन. कशा प्रकारे कामगिरी होती गुंजनची ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. सुंदर फटका. गणेश खंडागळेच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग. अतिशय सुंदर संगीत या दुपारच्या सत्रामध्ये डीजे श्रावणी तुषारजी मडके यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचंही करूया वेलकम या सुवर्गीय रामचंद्र स्मृती चषकामध्ये. धावफलकावर धावसंख्या 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला गुंजनच्या विरोधामध्ये खेळत असताना गणेश खंडागळे. गुंजनचा बॉल बॅट चेंज. पुन्हा एकदा इथे यष्टीरक्षण थोडंसं खराब आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या 11 धावा. 56चा पाटला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. गुंजन स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. गणेश सुंदर बॉल राहिलाय. गुंजनचा पहिले षटक कंप्लीट मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्या 11. शेवटचे 24 चेंडू आणि 45 धावा. व्यासपीठावर उपस्थित आहेत. भगवा चषकासाठी ते आले होते. त्यांनी सांगितलं की पुढील वर्षी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. इथेही ते उपस्थित होत आहेत आणि सुहास भाऊ यांना सांगितलंय की आता या स्पर्धेचं पारितोषिक 51,000 आहे. तुम्ही पुढच्या वर्षी 51 तुम्ही द्या, 51 मी देतो. 1,02,000 रुपयाचं पारितोषिक पर्व 5 मध्ये स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाचं आपल्याला पाहायला मिळेल. विशेष आभार बाळकृष्ण पवार साहेबांचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे क्रिकेटचा हा महासंग्राम आहे. जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संभाजीनगर, दुसऱ्या बाजूला मातानगर. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे. अजय आत्रे सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. सौरभ भाग्यवंतची आज कमी मातानगर संघाला भासेल का ते आपल्याला पाहायचंय. वसीम शेख आहेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी सोहेल तन्वीर सारखे ऍक्शन आहे. फक्त फरक एवढाच आहे, सोहेल तन्वीर डावकरी हाताने टाकतो आणि हा उजव्या हाताने टाकतो. तो गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाजीसाठी वसीम शेख. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. मातानगर की संभाजीनगर या सामन्यात जिंकणार कोण ते पाहायचं. मानिवली वाट पाहते. पहिलाच बॉल फुल टॉच. अजय अत्रेच्या बॅटमधून फटका हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक पाठला करतात. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. दोन धावा येतील. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वेस्ट ऑफ हाईट साठी आणि प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेला आहे. आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत प्रवीण विशे सर ते आपल्याला पाहायचं.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता इथून पुढे टीम छत्रपती संभाजीनगरला रिव्ह्यू घेता येणार नाही. ज्यावेळेस पंचांना वाटेल त्याच वेळेस ते रिव्ह्यू घेऊ शकतील, ही महत्त्वाची सूचना. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल वसीम शेख याला जो गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील अजय अत्रे. अल्पावधीमध्ये खूप मोठं नाव या खेळाडूनं केलंय. चांगल्या बॅटिंगसाठी जाणला जातो. आज बॅटिंगला प्रमोट केलंय ओपनिंगसाठी. वसीमचा हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. सुंदर चेंडू हातात असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो वसीम शेख. अजय यात्रेसाठी सुंदर चेंडू. धावफलकावर धावसंख्या विशाल 13 धावा आहेत. 13 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना दुसरं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर वसीम. वसीमचा बॉल फुल टॉस. अजय यात्रेच्या बॅटमधून सुंदर फटका. डीप फाईन लेगला चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. चेंडू सीमा पार. फरार. चौकार. कराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 17 या धावसंख्येवर. अजय अत्रे ऑन स्ट्राईक. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये अजय अत्रेची. वसीमचा बॉल फुल टॉस. पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 4 धावा. थँक्यू. लगातार 2 चौकार आले. तिसरा चौकार आला हॉटेल प्रांजलीचे सर्वे सर्वा बाळकृष्ण पवार साहेब यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक आहे बॅटर अजय यात्रेसाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्या 21 धावा. वसीम गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर अजय. सुंदर फलंदाजी मैदानामध्ये. वसीमचा हा चेंडू सुंदररित्या की अवांतर ते पाहायचंय. पंचांचा अवांतरचा इशारा. संधी आहे अजय यात्रेला अजूनही एक चौकार खेळण्याची. पाहूया तो चौकार मैदानामध्ये खेळेल का. धावफलकावर धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. गोलंदाज तयार. वसीम. स्ट्रायकर एंडवर अजय यात्रे. इथे टाकलेला बॉल सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल. कमबॅक मैदानामध्ये करत असताना वसीम शेख आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या 22 धावा. विजयाचं समीकरण अजूनही 34 बनवायच्यात. शेवटचे 19 चेंडू. मातानगर वर्सेस संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हा संघ मैदानामध्ये जबरदस्त कमबॅक केले गोलंदाजांनी. पहिल्या 2 षटकात 37. त्यानंतर केलेलं हे जबरदस्त कमबॅक. सुंदर असा चेंडू वसीम शेखचा. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22 धावा. अजूनही 34 बनवायच्या आहेत. अठरा चेंडू 34 धावा. तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल ते आपल्याला पाहायचंय. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये गणेश खंडागळे आणि अजय आत्रे हे दोन्ही खेळाडू. पहिल्या षटकामध्ये गुंजन आले. गुंजनने खर्च केला त्या विशाल 11 धावा. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आले वसीम. त्यांनी 11 धावा खर्च केलेला आहेत. आणि आस्किंग रन रेटही आपण पाहिला तो 11.20चा. आतापर्यंत सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडवर गणेश खंडागळे. गोलंदाजी मार्कवर वैभव. गणेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू बॅक टू बॉलर. हा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. रनआउटची संधी. इथे 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट.
2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या धावफलकावर 24, 24 धावा. आता विजयाचं समीकरण 17 चेंडू आणि 32 धावा. 17 चेंडू 32 धावांची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवर कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. वैभवचा हा चेंडू भन्नाट वेगानं, बॅटिंग अतिशय सुंदर केले बॅटर वैभवने, परंतु आता गोलंदाज म्हणून त्याचा रोल कशा प्रकारे राहतो ते आपल्याला पाहायचं. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये. धावफलकावर धावसंख्या 24. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा खेळ सध्याच्या घडीला चालू आहे. 4था सामना आहे. दिवस क्रमांक 1 स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक. टेंबरे गावाची ही परंपरा असणारी क्रीडा स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल, तिथे सुंदर असा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. गणेश खंडागळेच्या बॅटमधून चेंडू सीमा पार, चौकार. धावफलकावर 28 धावा. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल सीमारेषेच्या बाहेर, 6 धावा, षटकार. जाऊन पोचेल ते आता 34 या धावसंख्येवर. बनवायच्यात अजूनही 22. शेवटचे 14 चेंडू. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये. गणेशच्या बॅटमधून आक्रमकतेसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे. त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर फटका. गणेश संतोष खंडागळे ऑन फायर, सिक्सर. टू 29 या धावसंख्येवर खेळत असताना बॅटर गणेश खंडागळे लगातारचा तिसरा षटकार खेळणार का ते आपल्याला पाहायचं आहे. धावफलकावर धावसंख्या 40 ऑन द बोर्ड. 40 धावा आहेत. अजूनही 16 बनवायच्यात. शेवटचे 13 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर गणेश. इथे टाकलेला चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा, वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 41 या धावसंख्येवर. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 षटकार हॅट्रिक झालेल्या आहेत. तिसरी षटकार हॅट्रिक. इथे सलगचे 3 षटकार येणार का गणेश खंडागळेच्या बॅटमधून ती आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. वैभवचा हा चेंडू भन्नाट वेगानं, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूंमध्ये धावा बनवायच्यात 15. टीम छत्रपती संभाजीनगरला मातानगरच्या विरोधामध्ये ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या संदेडी.
शकता छत्रपती संभाजीनगर या टीमला. समोर संघ मातानगर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. गुंजनच्या हातामध्ये चेंडू दिला. एंड बदललाय गुंजनचा. परिणाम बदलणार का ते आपल्याला पाहायचं. आमचे आयोजक कमिटी विशेष मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतलेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. एखादी स्पर्धा भरवत असताना त्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते आणि अतिशय सुंदर आयोजन, सुंदर नियोजन या पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 4 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 51,000 रुपयाचं पारितोषिक. पर्व 5 मध्ये ही स्पर्धा अजून मोठी होईल. 1,02,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे 12 बॉलमध्ये धाबा बनवायच्या त्या विजयासाठी 15 स्ट्रायकर इनवर अजय अत्रे. गुंजन गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पाहूया गुंजनची गोलंदाजी मैदानामध्ये कशा प्रकारे होती. पहिलाच बॉल गुंजनचा. फटका सुंदर. लॉंग ऑफला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 42 या धावसंख्येवर. विजयाचं समीकरण 11 चेंडू आणि 14 धावा. 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गुंजनचा हा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय तो गणेश खंडागळेने. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही यंगस्टर आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 44. 44 धावा. 12 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकर एनवर गणेश खंडागळे. सुंदर असा चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. बालाजीचं क्षेत्ररक्षण जबरदस्त. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 45. आता विजयाचं समीकरण आपण पाहू. विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहेत. शेवटचे 9 चेंडू. 9 चेंडू 11. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. गुंजनला आपण पाहतायत. 9 बॉल 11 धावा. चांगली फाईट मैदानामध्ये देत असताना टीम मातानगर. नवीन संघ आहे. समोर तितक्याच ताकदीचा छत्रपती संभाजीनगर आहे. परंतु काय बॅटिंग केली होती पहिल्या 2 षटकांमध्ये. सुंदर असा चेंडू. फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षण सुंदर झालंय. तोपर्यंत 2 धावा. शेवटचे 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. 47 धावा धावफलकावर. सलामीचे बॅटर आहेत. दोन्ही बॅटरने जबरदस्त बॅटिंग केलेली आहेत. स्पेशली गणेश खंडागळे. त्यानंतर अजय अत्रेची सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 9 धावांचं टार्गेट. 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडू 9 धावा. यानंतर होणारी मॅच. एका बाजूला काचकोली टीम आणि त्यांना फाईट करेल जय भवानी किशोर. काचकोली संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय जय भवानी किशोरला. फुल टॉस बॉल. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. टायमिंगचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे अजय आत्रेच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. षटकार. छत्रपती संभाजीनगर. ओके. स्पर्धेतून रजा घेत असताना हॉटेल प्रांजलीचे सर्व बाळकृष्ण पवार सर त्यांचं मनापासून आभार. मनोज भाऊ बाळकृष्ण पवार सर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले आणि त्यांनी एक शब्द दिलेला आहे.
पर्व 5 मध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. आता 51,000 रुपये पारितोषिक आहे. पुढील वर्षी 1,02,000 रुपये